तुम्हालाही असंच वाटतं का, की तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी आयुष्यात मिळत नाही? कितीतरी वेळा तुम्ही देवाकडे ती गोष्ट मनापासून विनंती, प्रार्थना करून मागितलेली असते, पण तरी ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येत नाही. मग ती गोष्ट कोणतीही असू दे, नाती, पैसा, तुमचा आवडता जॉब किंवा तुमची तब्येत, कोणत्याही कारणाशी रिलेटेड असलेली एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नाही, तेव्हा तुम्हाला असंच वाटतं ना, कदाचित हे माझ्या नशिबात नाही, म्हणून मला मिळत नसेल किंवा देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. देवाने सगळ्यांना दिलंय, फक्त देव मलाच देणार नाही. तर त्याविषयी मी तुम्हाला आज खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट मागताय आणि ती तुम्हाला मिळत नाहीये, तर त्याच्यामागे एक खूप छान असं वाक्य आहे, की तुम्हाला ते मिळत नाही जे तुम्ही मागता, जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं. म्हणजेच जर तुम्ही पैशांसाठी कृतज्ञ आहात. खूप तुमच्याकडे आत्ता किती रुपये असले, त्यासाठी जर तुम्ही कृतज्ञ असाल, तर ती गोष्ट तुम्हाला न मागताही मिळेल. आणि जर तुम्ही आहे त्या पैशांबद्दल कृतज्ञ नसाल, तर मग तुम्ही देवाला कितीही मागा, कितीही नवस करा, किती काय करा, तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळणार नाही. हे आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीसाठी लागू पडतं. जसं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर तुमचं प्रेम मिळत नसेल, तर तुम्ही हे चेक करा, की तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? की तुमच्या हृदयामध्ये जर स्वतःवर प्रेम करण्यासाठी जर जागा नसेल किंवा तुम्ही त्या गोष्टीलाच जर इम्पोर्टंट देत नसाल, तर मग तुम्ही इतरांकडनं प्रेम मागण्याची अपेक्षा कशी करू शकता? त्यामुळे आजपासून नक्की लक्षात ठेवा, की तुम्हाला ते मिळत नाही जे तुम्ही मागता. तुम्हाला ते मिळतं जे तुम्ही आहात. मग तसं वागायला सुरुवात करा. तसं बनायला सुरुवात करा. जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हाला एखादा छान जॉब हवाय, तर मग तितक्या कॉन्फिडन्सने, तितकं नॉलेज तुमच्याकडे आहे का, हे क्रॉस चेक करायला चालू करा. तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीसाठी रेडी आहात का, हे चेक करा. स्वतःची स्किल अपग्रेड करा. पैसा मिळवायचा आहे, पैसा टिकत नाहीये, पैसा येत नाहीये, तर आलेल्या पैशांसाठी खूप कृतज्ञता व्यक्त करा. देवाने भरभरून दिलंय म्हणून त्याचे आभार माना. आपल्याकडे ₹10 जरी असतील, तर ₹2 कुणाची तरी मदत करून पहा. युनिव्हर्स ना नेहमी तुम्हाला टेस्ट करत असतो, की ही गोष्ट मी याला देण्या अगोदर ही टेस्ट करतो, की हा व्यक्ती केपेबल आहे का ही गोष्ट सांभाळण्यासाठी. कारण मी त्याला ऑलरेडी पैसा मी त्याच्या आयुष्यात द्यायला सुरुवात केली आहे किंवा आहे. पण हा व्यक्ती तरी कंप्लेंटच करतो. मग जर मी अजून दिला तरी हा कंप्लेंटच करणार आहे. किंवा प्रेम, तुम्ही स्वतःला विसरून दुसऱ्याच्या प्रेमात वेडे होता. इतकं काही समोरच्याला मागता किंवा इतकं काही समोरच्याला हे करता, की तुम्ही हे विसरून जाता, की तुम्ही अगोदर स्वतःवर प्रेम करायला हवंय. कारण तुम्ही स्वतः ईश्वराची एक सुंदर कलाकृती आहात. ओके. सो आजपासनं कोणतीही गोष्ट मागण्या अगोदर आधी स्वतःला चेक करा, की आपण काय आहोत? आपल्या आतमध्ये काय आहे? किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी माझ्याकडे तेवढे स्किल किंवा माझे विचार तसे आहेत का? तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळेल. थँक सो मच.